तुमचं उद्या दोघांच्या आधी परत मी चालू करते. आता खूप दिवसातून ब्लॉग चालू करते आणि आता थोड्या दिवसातच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. त्यामुळं आम्ही पण आता 27 तारखेला बुधवारी तर बुधवारी येणार आहेत आणि आज आहे शनिवार आहे. आज श्रावण संपत आलेला आहे. श्रावण आता आज संपणार आहे. उद्यापासून भाद्रपद महिना चालू होतोय. तर उद्या जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांचा उद्या काय तर प्लॅन असणार त्यांचा असणार आहे गोंधळ. आणि आज आम्ही मग तेच चाललंय. ह्यांनी पण आज सुट्टी घेतली आहे. तर सुट्टी कुठं बाहेर जर जाणारच आहे तर मग बाहेर जाण्यापेक्षा मी म्हणलं आपण जरा गणपतीची मूर्ती आले तर ते बघून येऊ. कारण त्याच दिवशी गणपती आणायचा मग त्याचं प्राणप्रतिष्ठा करायचा वेळ लागतो. त्यामुळं पहिलं मूर्ती सिलेक्ट केलं तर आम्हाला बरं पडेल. तर आता आम्ही पटकन सगळे बुकिंगला मूर्ती बघणार आहे. कुठे कुठे काय काय आलं बघूया. चॉईस करून ठेवू. सिलेक्ट करून दाखवणार. पण तुम्हाला आमची मूर्ती आम्ही जे चॉईस केलं ते नाही दाखवणार. त्या दिवशी दाखवणार आम्ही. फक्त चाललोय चॉईस करणार आहे. कुठली चॉईस होणार आहे ते तर सस्पेन्स असणारच आहे तुम्हाला. कारण तुम्हाला आता दाखवल्यानंतर तेव्हा काय बघणार तुम्ही. तर तेव्हा खूप गोंधळ उठतो. त्यामुळे आमचं चाललंय की आजच जाऊन बघू. सिलेक्ट तर करून येऊ. आता आहे वेळ आणि तर चाललोय आम्ही आता पटकन रेडी होतोय आम्ही. आपण काय आणायला चाललोय. काय करायला चाललोय. गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करायला चाललोय. येस येस ठीक आहे. चला तर रेडी झालोय आम्ही चाललोय गणपतीची बाप्पाच्या मूर्ती सिलेक्ट करायला. चला आता फटाफट शूज घाला. चला लवकर पटापट चला लवकर. आता फर्स्ट ठिकाणी आम्ही थांबलो. इथं बरेच ऑप्शन आहेत त्यामुळे आता थांबलोय आम्ही. आता क्रियांशी पप्पा बघायला लागले. सिलेक्ट करायला लागलेत कुठलं चांगलं वाटतंय कुठलं नाही. कुठलं हा क्रियांशला बघायचं त्याला घेऊची. सगळे छानच सगळे. तिथं पण आहे वरती पण आहे. खूप मोठमोठे आहेत. हा पण मोठा आहे. खूप मोठे आहे. मोठे सगळे मोठेच आहेत. इकडे तू रोड नाही काय बघायचं. इकडे तू पप्पाकडे ये. साईज एवढेच आहेत का. नाही नाही हे सगळे बुक आहेत त्यांचे. ते काय लेबल नाव नंबर नाव. हे काय इको फ्रेंडली आहे का. इको फ्रेंडली आहे. हा मोठे. दादा याची किंमत 2100. निगोशिएबल आहे का. थोडं आपल्याला छोटं पाहिजे. ते सगळे त्यांचे गेलेले आहेत वरतीचे सगळे लेबल लावले. सगळे बुकिंग आहे. हे कसं वाटतं हो. ते मूल त्याच्यावरती गुंजरावरती बसलेला. यो पण बुकिंग आहे वाटतं. तो पण 2100 पर्यंत असेल ना. यो पण 2100 पर्यंत असेल. 1500 कितीला. 2000 2100 2000 1500 नेगोशिएबल होईल नाही सगळं. याच्यापेक्षा मोठी का. इथं मीडियम साईजचेच आहेत सगळे. क्रियांश इकडे ये. तू कुठली मूर्ती बघते. तुला कुठली आवडली. या मग की हे जुजूवर बसलाय.
₹900 मूर्ती आहे मूर्ती सगळ्या पार्किंगवर एकच मूर्ती आहे. एक यांच्याकडे ए हात लावू नये बच्ची. हात लावायचं नाही तसं नको, हात लावायचं नाही. एक POPच आहेत का? इको फ्रेंडली प्रॉपर नाही आहेत ना. हा तेच ना. आपल्याला नाही काय बघितलं. तिथं अजून जास्त आहेत का? माहिती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना. छान आहेत. ये बळा इकडे, प्रियांश इकडे ये. जाऊन आलोय आम्ही आता आणि 3-4 ठिकाणी बघितलं किंमत भरपूर किंमत. काही ठिकाणी जास्त होती, खूप होती भरपूर, म्हणजे लास्ट टाइम पेक्षा तर खूप जास्त किमती आहे. पण यावेळेस आपलं बाप्पाची मूर्ती एवढी मस्त आणली. प्रत्येक वेळेस ज्या थोडीशी साईज मध्ये कमी, यावेळेस थोडी चांगली मस्त आणलं. थोडी मोठी घेतली साईज, कारण थोडस यावेळेस आम्हाला थोडस आता बघू त्याला काय करता येतं अजून त्याला. कारण कसं त्या मूर्तीला सजावट करायला खूप काही जागा आहे, अशी मस्त खूप जागा आहे. एकदम मोकळ्या हाताने करू शकतो असं मूर्ती आम्ही घेतलेलं आहे का नाही. किती चालायचं काय ते क्रियांश, काय ते सांग मला. खाली बघ काय फ्लेवर मिल्क. ये इकडं मग आम्हाला पण दे थोडस थोडस. का फर्स्ट सिप मम्मानी प्यायचं. शेरीच शेरी मग मला वाव छान आहे. सोड किती किती संपवत नाही तू, संपव. तर फायनली तर आम्ही गेलोच आता. फायनल केली, बुक केली व्यवस्थित झालं. 3-4 ठिकाणी गेलो होतो. तुम्हाला कळलं लास्टला तुम्ही ते पण बघितलं असेल की पावती वगैरे फायनल होतं. पण आमची मूर्ती, बाप्पांची मूर्ती जी आहे ना, ते तुम्हाला ज्या दिवशी आम्ही घेऊन येतो आगमनच्या दिवशी, तेव्हाच तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. ठीक आहे. आता डेकोरेशनच्या डोक्यात आता आम्हाला काय काय डेकोरेशन करायचंय, कारण मागच्या वेळेस जे केलं थोडस वेगळं करायचं असं चाललंय आमचं. तर सगळं काय वेगळं करता चेंजेस करता येतं का बघू. मूर्ती आता वेगळी आहे ना, त्यामुळे मागच्या वेळेस कसं झालं होतं, ऑन द स्पॉट मूर्ती घेतली होती त्यामुळे खूप काही उडाली होती, वेळ खूप गेला होता. त्याच्यामुळे यावेळेस आम्ही आधी जाऊन बुकिंग केलं. म्हणजे टेन्शन नसतं. बुक केलं तर आपलं टेन्शन नाही त्याचं. आपण पूर्णपणे घरात पूर्ण रेडी होतो, बाप्पांचे नेवत डेकोरेशन हे सगळं होतो, काय टेन्शन नाही. पूर्ण रेडी झालं घर तर फक्त बाप्पाला जाऊन घेऊन यायचं आणि मस्त. हो खूप पळापळी झाली होती मागच्या वेळेस, तर म्हणून यावेळेस आम्ही तसं करायचं. चला तर आता वाजले ती 8:30. आता जेवणाची वेळ झाली, आम्ही जेवण करून घेतो. तुम्ही जेवण करून घ्या. तर हा काय तुम्ही पण इकडे ये, मग इकडून बोलायचं. इकडे ये ना, इकडे येऊन बोलायचं असतं, तिथं नाही बसून बोलायचं. अरे बापले, तू खूप दमला. आमच्या ऑटोमध्ये खूप दमला तू, म्हणून तू बसला तू चेअर वरती शांत बसला. तर मग बाय कर मग आता यांना. आणि काय करायचं चॅनलला सबस्क्राईब हा असं लाईक करा अजून परत. ओके बाय. पुढच्या ब्लॉगला भेटू. लवकरच भेटू. कसं आहे आमचं. तर आता असाच एवढा छोटासा ब्लॉग होता आपला, जो सिलेक्शनचा होता तो दाखवला तुम्हाला इथे. लास्ट टाइम पेक्षा स्टॉल थोडे कमी होते,
म्हणजे होत्या ना तिथं महाग होती, खूप महाग होते यावेळेस वेगळीकडेच गेलो आम्ही सगळं. दुसरीकडे केलं. तर चला भेटू लवकरच डेकोरेशनच्या ब्लॉग मध्ये भेटू. ठीक आहे, बाय. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. तुझ्या तू खा पी.